नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील तुमचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपण मूलभूत हक्क हा चॅप्टर डिस्कस करत आहोत। मूलभूत हक्क की जे भारतीय संविधानामध्ये विभाग 3 कलम 12 ते 35 च्या दरम्यान सांगितलेले आहेत। त्यामध्ये 6 मूलभूत हक्कांचा समावेश होतो। त्यापैकी पहिला मूलभूत हक्क की ज्याला आपण म्हटलं होतं समतेचा हक्क, कलम 14 ते 18। त्यामध्ये आपण काही कलम ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, जसे की कलम 14 कायद्यापुढे समानता व कायद्याचं समान संरक्षण, त्यानंतर कलम 15 भेदभावास प्रतिबंध, त्यानंतर कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता। ह्या तरतुदी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत। आज आपण नवीन तरतूद डिस्कस करूयात, ते म्हणजे कलम 17। परंतु मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी यापूर्वीचं लेक्चर कलम 14, 15 आणि 16 बद्दल पाहिलेलं नसेल त्यांनी आधी ते लेक्चर पाहावेत, नंतरच तुम्ही हे लेक्चर बघू शकता। तर कलम 17 कशा संदर्भात दिली आपण बघूयात। कलम 17 मध्ये असं सांगितलेलं आहे, अस्पृश्यतेचे निर्मूलन करणे। ठीक आहे, अस्पृश्यतेचे निर्मूलन करणे म्हणजे भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतात जी काही अस्पृश्यता मानली गेली त्या अस्पृश्यतेचं निर्मूलन करणे हे या तरतुदीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ काय होतो की प्रत्येक व्यक्तीला अस्पृश्य न मानण्याचा मूलभूत हक्क प्राप्त झालेला आहे। म्हणजेच कोणताच व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला अस्पृश्य मानणार नाही, अस्पृश्य न मानण्याचा तो हक्क आहे। म्हणजे अस्पृश्यतेचे इथे निर्मूलन करण्यात आलेला आहे। परंतु भारतीय संविधानामध्ये अस्पृश्यतेचा अर्थ स्पष्ट केलेला नाही। परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा मुद्दा किंवा असे स्टेटमेंट येतात की भारतीय संविधानातील कलम 17 नुसार अस्पृश्यता म्हणजे काय याचा अर्थ स्पष्ट करण्यात आला तर विधान चुकीचं आहे। घटनेमध्ये फक्त एवढंच सांगितलं की अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यात येईल, परंतु अस्पृश्यता कशाला म्हणायचं हे इथे स्पष्ट केलेलं नाही। तर पुढे म्हैसूर उच्च न्यायालय, म्हैसूर हायकोर्ट जे म्हैसूर उच्च न्यायालय आहे, या म्हैसूर उच्च न्यायालयाने मात्र अस्पृश्यतेचा काय अर्थ असू शकतो त्याचं एक्सप्लेनेशन तिथे केलेलं आहे। कारण की लक्षात घ्या, घटनात्मक तरतुदींचा अर्थ काय होतो हे निश्चित करण्याचा अधिकार केवळ न्याय व्यवस्थेला प्राप्त होतो आणि तसा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट तशा प्रकारचा अर्थ स्पष्ट करू शकते। म्हणून म्हैसूर उच्च न्यायालयाने अस्पृश्यतेचा अर्थ इथे सांगितलेला आहे। मग अस्पृश्यता म्हणजे काय तर इथे सांगितलं की रूढी आणि परंपरा म्हणजे रूढी आणि परंपरेने अशा काही समुदायावर जातीनुसार काही बंधनं लादलेली आहेत, त्या बंधनाला आपण म्हणतो अस्पृश्यता। अस्पृश्यतेचा शब्दशः जर अर्थ पाहायचा झाला तर त्याला आपण असं म्हणतो की ज्याचा स्पर्श सुद्धा मान्य केला जाणार नाही त्याला आपण अस्पृश्य असं म्हणतो। अनटचेबिलिटी की ज्याचा टच करणं सुद्धा आपण अस्पृश्य मानत असतो, ते त्याला आपण म्हणतो अस्पृश्यता। मग इथे असं सांगितलं की रूढीनुसार म्हणजे जसं की समजा आपण असं म्हणू की काही जातीतील लोकांना जातीनुसारच व्यवसाय करावा लागत असेल, जर अशा प्रकारचं बंधन जर त्यांच्यावर लादलं गेलं तर त्याला म्हणू आपण अस्पृश्य किंवा त्याला म्हणू आपण अस्पृश्यता। किंवा एखाद्या ठिकाणी विशिष्ट समुदायातील नागरिकांना प्रवेश देण्यास किंवा प्रवेश करण्यास बंदी आणली जायची, तशा प्रकारची बंदी आणणं म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणू अस्पृश्यता। तर अशा प्रकारची जी अस्पृश्यता आहे तर ती अस्पृश्यता समाप्त करण्यात येईल असं भारतीय संविधानामध्ये इथे स्पष्ट करण्यात आलं। परंतु एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की जरी इथे अस्पृश्यता समाप्त केली असेल तरी सुद्धा जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला अस्पृश्य मानलं तर त्याच्यावर कारवाई काय केली जावी हे मात्र भारतीय संविधानामध्ये सांगण्यात आलेलं नाही। कोणत्या प्रकारची शिक्षा त्याला दिली जाईल हे संविधानात सांगितलेलं नाही। म्हणून या तरतुदीची अंमलबजावणी योग्य प्रकारे होईल की नाही याची शंका होती। परिणामी भारत सरकारने एक कायदा संमत केलेला होता की जर एखाद्याने अस्पृश्यतेचं पालन केलं तर त्याला काही शिक्षेची तरतूद करण्यात यावी, यासाठी कायदा संमत करण्यात आला होता की ज्या कायद्याला आपण असं म्हणतो अस्पृश्यता अपराध कायदा। अस्पृश्यता अपराध कायदा, अस्पृश्यता अपराध कायदा 1955। ठीक आहे, 1955 ला हा एक कायदा केला की ज्याला आपण म्हणतो अस्पृश्यता अपराध कायदा। हा कायदा केला आणि या कायद्यानुसार असं निश्चित करण्यात आलं
की जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला अस्पृश्य मानलं तर अशा व्यक्तीला शिक्षा देण्यात येईल. अस्पृश्य मानलं म्हणजे काय, तर जसे की आपण म्हणू एखाद्या व्यक्तीला विशिष्ट एखादी सेवा देण्यास जर नकार दिला, समजा आपण म्हणू की एखाद्या जाती समूहातील व्यक्ती एखाद्या दुकानामध्ये जातो आणि त्या दुकानदारांनी जर त्याला काही सामान देण्यास नकार दिला किंवा कोणतीही सर्व्हिस सेवा देणारा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला जर सेवा नाकारत असेल तर याचा अर्थ त्याने अस्पृश्यता पाळली. आणि जर तशी जर अस्पृश्यता त्यांनी जर पाळली तर त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करता येऊ शकते आणि त्या व्यक्तीला न्यायालयाच्या माध्यमातून शिक्षा दिली जाऊ शकते. म्हणजे अशा प्रकारची सेवा देण्यास कोणीही जर नकार देत असेल किंवा अस्पृश्यतेचे पालन जर कोणी करत असेल किंवा अस्पृश्यतेचं समर्थन, असं म्हणू शकतो आपण समर्थन, जसं की पूर्वी ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा विशिष्ट जाती समूहाच्या व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी जाण्यास प्रतिबंध केला जात असे, म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की थोडक्यात आणखी प्रवेश, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एखाद्या ठिकाणी जर प्रवेश नाकारला गेला तर अशा वेळेस ती झाली अस्पृश्यता. आणि जर अशी जर अस्पृश्यता जर होत असेल किंवा केली जात असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला शिक्षा केली जाईल असं ह्या कायद्यामध्ये सांगितलेलं होतं. किंवा याच्यामध्ये स्पेशली जर बोलायचं झालं तर एससी आणि एसटी समुदायावर जर एखादा प्रवर्ग अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल तर त्याला अस्पृश्यता असं मानलं जाईल. आणि जर अशा प्रकारचं जर अस्पृश्यता पाळल्या गेली तर त्या व्यक्तीला एकतर 6 महिने कारावास किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा देण्यात येतील. अशा प्रकारचं प्रावधान हे अस्पृश्यता अपराध कायद्यामध्ये करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एकच मुद्दा आता आणखी या कायद्यासंदर्भात लक्षात घ्या. तो मुद्दा म्हणजे कोणता, की 1976 ला या कायद्याचं नाव बदलण्यात आलं. 1976 ला या कायद्याचं नाव बदललं आणि त्याला नाव दिलं नागरी अधिकार कायदा. नागरी अधिकार कायदा 1955. ठीक आहे. अशा प्रकारचे ह्या कायद्यामध्ये थोडीशी सुधारणा केली आणि त्याचं जस्ट एक नाव बदललं आणि नागरी अधिकार कायदा 1955 अशा प्रकारे त्याला नाव देण्यात आलं. हा झाला अस्पृश्यता अपराध कायदा 1955. परंतु या कायद्याने देशातील अस्पृश्यतेचं निर्मूलन होईलच असं सांगता येत नव्हतं, कारण की या कायद्यातील जी शिक्षेची तरतूद आहे ही अतिशय अत्यल्प तरतूद होती. परिणामी भारत सरकारने म्हणजे संसदेने याच्यावर पुन्हा विचार विनिमय केला आणि एक नवीन कायदा म्हणजे हा कायदा समाप्त केला आणि एक नवीन कायदा संमत केला की ज्या कायद्याला आपण म्हणतो अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा. ठीक आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा 1989. ठीक आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा 1989 याच कायद्याला आपण ॲट्रॉसिटी ऍक्ट असं सुद्धा म्हणत असतो. तर मित्रांनो, हा जो ॲट्रॉसिटी ऍक्ट आहे हा 1989 च्या दरम्यान आलेला आहे की ज्या कायद्याची अंमलबजावणी पुढे 30 जानेवारी 1990 पासून करण्यात आली. ठीक आहे. अंमलबजावणी 1990 पासून होते. हा जो कायदा आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा, हा कायदा या पूर्वीच्या कायद्यापेक्षा अतिशय स्ट्रिक्ट किंवा आपण असं म्हणू तो जास्त कठीण कायदा आहे की ज्यामध्ये साधारणतः 22 प्रकारचे गुन्हे डिसाईड करण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्याला आपण अस्पृश्य म्हटलं की अस्पृश्यता ज्याला आपण म्हटलेलं आहे तर काय केलं म्हणजे अस्पृश्यता होऊ शकते असे काही 22 प्रकरणं किंवा 22 प्रकार यामध्ये डिसाईड करण्यात आलेले आहेत. 22 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्याला अस्पृश्यता मानण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि आणखी यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू की हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये 5 प्रकरणं आणि 23 कलम आहेत. कधी कधी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला विचारली जाते की 5 प्रकरणे, ठीक आहे, आणि 23 कलम यामध्ये आहेत. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला अस्पृश्य मानलं आणि त्या व्यक्ती विरुद्ध जर गुन्हा दाखल केला तर अशा व्यक्तीला विदाऊट वॉरंट अटक केलं जाऊ शकते किंवा आपण असं म्हणू शकतो की ती नॉन बेलेबल वॉरंट असेल
की त्या अशा अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला जर अटक केलं तर त्या व्यक्तीला कोणत्याही स्वरूपाची बेल मिळणार नाही. अशा स्वरूपाचा हा इथे कायदा आहे. आणि जर समजा या कायद्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला अटक केलं आणि तो जर पुढे जर न्यायालयात जर दोषी आढळला तर अशा व्यक्तीला 6 महिने, ठीक आहे, 6 महिने ते 5 वर्ष कारावासाची शिक्षा केली जाऊ शकते किंवा काही दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे पूर्वीच्या कायद्यापेक्षा या कायद्याच्या माध्यमातून मिळणारी शिक्षा ही जास्त आहे. आता 2018च्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने असा एक निर्णय दिलेला होता की ॲट्रॉसिटी ऍक्ट या कायद्याचं काही लोक उल्लंघन करत आहेत, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू दुरुपयोग करत आहेत. असा दुरुपयोग होऊ नये अशी तरतूद सरकारने करावी अशा प्रकारचा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आणि देशामध्ये प्रचंड आंदोलन निर्माण झाली होती, कारण की त्या आंदोलनाच्या माध्यमातून असं म्हणण्यात आलं होतं की ॲट्रॉसिटी ऍक्टचा जो एक स्ट्रिक्टपणा आहे तो कमी होऊ नये, ती धार कमी होऊ नये. आणि मग गव्हर्नमेंटनी तिथे डिसाईड केलं की कोणत्याही प्रकारचा इथे सुधारणा केली जाणार नाही. तर अशा एक प्रकारचा हा कायदा आपल्याला पाहायला मिळतो, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा. तर मित्रांनो, ह्या ज्या फॅक्ट्स आहेत ह्या फॅक्ट्स तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या, याचं व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या. हा होता कलम 17 नुसार मिळणारा मूलभूत हक्क, ज्याला आपण म्हटलं अस्पृश्यतेचं निर्मूलन. आता पाहूयात आपण पुढचा आणि समतेचा हक्क या प्रकरणातला शेवटचा हक्क, ज्याला आपण म्हणू कलम 18. ठीक आहे, तर बघूया आपण कलम 18. कलम 18 नुसार जो मूलभूत हक्क प्राप्त झालेला आहे आपल्याला, तो म्हणजे त्याला म्हणताना आपण असं म्हणतो पदव्यांची समाप्ती. पदव्यांची समाप्ती, ठीक आहे, पदव्यांची समाप्ती. लक्षात घ्या मित्रांनो, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतामध्ये ब्रिटिश सरकारकडून वेगवेगळ्या उच्चवर्णीयांना वेगवेगळ्या पदव्या दिल्या जायच्या, जसे की नवाब असेल, रायबहादूर असेल, पाटील, देशमुख, अशा काही वेगवेगळ्या पदव्या दिल्या जायच्या. आणि त्या पदव्या दिल्यानंतर त्या पदव्या बरोबरच त्यांना काही अधिकार सुद्धा दिले जायचे. मग त्या पदव्यांसोबत मिळालेले जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करून असे ते उच्चवर्णीय लोक हे दुसऱ्या प्रवर्गावरती प्रचंड अन्याय करत होते. आणि त्यामुळे उच्च नीच असा एक भेदभाव किंवा एक प्रकारची वेगळी विषमता इथे निर्माण होत होती किंवा असमता, असमानता देशामध्ये निर्माण झालेली होती, सामाजिक विषमता निर्माण झालेली होती. ती सामाजिक विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या तरतुदींच्या माध्यमातून इथे करण्यात आलेला आहे, त्यालाच म्हणतो आपण पदव्यांची समाप्ती. ठीक आहे, आता या तरतुदीमध्ये साधारणतः जर पाहायचं झालं तर 4 बाबींचा समावेश होतो, ठीक आहे, किंवा 4 उपकलम त्यामध्ये समाविष्ट होतात. जसे की आपण म्हणू फर्स्ट अशी आहे की शैक्षणिक आणि सेना विषयक नसलेल्या पदव्या समाप्त करण्यात येतील. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू शैक्षणिक आणि सेना विषयक नसलेले कोणतेही किताब घेण्यास प्रतिबंध असेल, अशा प्रकारची ही तरतूद आहे. याचा अर्थ काय होतो की जसे की शैक्षणिक म्हणजे शिक्षण घेत असताना काही किताब आपल्याला प्राप्त होत असतात, जसे की डॉक्टर, लॉयर, ठीक आहे, डॉक्टर, लॉयर, टीचर, ठीक आहे ना, म्हणजे अशा काही ज्या पदव्या प्राप्त होत असतात त्या पदव्या झाल्या शैक्षणिक पदव्या. सेनाविषयक पदव्या मेजर असेल, जनरल असेल, अशा ज्या सेनाविषयक ज्या पदव्या प्राप्त होतात त्या पदव्या आणि शैक्षणिक पदव्या सोडून इतर जे किताब असतील तर असे कोणतेही किताब समाप्त करण्यात येतील. घटना अस्तित्वात आल्याच्या नंतर पुढे राज्यसंस्थेच्या माध्यमातून कोणत्याही तशा स्वरूपाच्या पदव्या दिल्या जाणार नाहीत किंवा तशा प्रकारचे किताब दिले जाणार नाहीत, अशा प्रकारची एक तरतूद. त्याच्यानंतर यामध्ये सांगितलंय की सेकंड दुसरी एक तरतूद यामध्ये समाविष्ट करण्यात आली की असा कोणताही भारतीय नागरिक परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. म्हणजे भारतीय नागरिकाला भारतात तर कोणताच किताब दिला जाणार नाहीच, परंतु त्याला परकीय देशाकडून जर एखादा किताब मिळत असेल तर तो सुद्धा किताब भारतीय नागरिकाला स्वीकारता येणार नाही. अशा प्रकारची इथं पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा एक मुद्दा
तिसरं जे कलम आहे, तिसरं कलम याच्यामध्ये असं समाविष्ट करण्यात आलं की यामध्ये असं म्हटलं की कोणताही एखादा परकीय व्यक्ती की तो व्यक्ती जर भारतीय सेवेत रुजू असेल, म्हणजे असा कोणताही परकीय व्यक्ती तो जर भारतीय सेवेत रुजू असेल, भारत सरकारच्या वतीने काही काम करत असेल आणि अशा व्यक्तीला जर परकीय देशामध्ये काही किताब दिला असेल तर असा किताब त्याला राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय, ठीक आहे, राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय स्वीकारता येणार नाही. मित्रांनो हे लक्षात घ्या, मी लिहिताना खूप शॉर्ट मध्ये लिहित आहे, पण मुद्दा काय आहे की भारतात राहणारा कोणताही परकीय व्यक्ती की जो भारतीय सेवेत कार्यरत असेल, असा व्यक्ती त्याला जर परकीय एखाद्या देशामध्ये विशिष्ट एखादी पदवी किंवा किताब प्राप्त होत असेल तर असा किताब त्या व्यक्तीला राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय स्वीकारता येणार नाही. अशी एक तिसरी तरतूद याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर चौथी आणि शेवटची तरतूद यामध्ये समाविष्ट करण्यात आली ती म्हणजे काय, तर भारत सरकारमध्ये कोणताही व्यक्ती की जो लाभाचे पद धारण केलेला असेल, लाभाचं पद धारण केलेला कोणताही व्यक्ती पुन्हा एकदा राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणताही किताब स्वीकारू शकणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या ह्या 4 तरतुदी ह्या कलम 18 मध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्यालाच म्हणतो आपण पदव्यांची समाप्ती. कारण की काही लोकांना पदव्या दिल्या की ज्यांना पदवी प्राप्त होते तो काहीतरी उच्च वर्गातला आहे आणि बाकीचे मात्र काहीतरी खालच्या स्तरातले आहेत, असे 2 सामाजिक स्तर निर्माण होतात आणि तिथे विषमता निर्माण होते आणि तीच विषमता पुढे लोकांच्या अत्याचाराला कारणीभूत ठरते. म्हणून अशा प्रकारची विषमता नष्ट केली जावी अशा प्रकारचं प्रावधान इथे समतेचा हक्क या तरतुदीमध्ये शेवटचं कलम हे 18 समाविष्ट करण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये पदव्यांची समाप्ती असं काहीतरी आपण स्वीकारलेलं आहे. आता इथे एक मुद्दा महत्त्वाचा येतो तो म्हणजे काय, तर 1996 ला या संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये एक केस सुरू झाली होती, एक खटला सुरू झाला होता की ज्या खटल्याला आपण म्हणतो बालाजी राघवन विरुद्ध भारतीय संघ. ठीक आहे, बालाजी राघवन विरुद्ध भारतीय संघ 1996 ला. आता हा खटला कशासाठी चालवला गेला, तर मित्रांनो यामध्ये असं झालं की काही याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टला असं विचारलं की एका बाजूने घटनेमध्ये सर्व पदव्या समाप्त करण्यात आल्या, परंतु भारत सरकार काही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करते. ठीक आहे, राष्ट्रीय पुरस्कार मग ते कोणते असू द्या, जसं की भारतरत्न आहे, ठीक आहे, पद्मभूषण, पद्मविभूषण हे जे पुरस्कार आहेत की ज्या पुरस्कारांना आपण राष्ट्रीय पुरस्कार म्हणतो, तर असे पुरस्कार दिले जातात. मग हे जे पुरस्कार दिले हे पुरस्कार म्हणजे पदव्याच नाहीत का, ठीक आहे ना, म्हणजे एखाद्याला आपण भारतरत्न म्हणतो किंवा पद्मभूषण जे काही एखाद्याचं नाव असेल, ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने इथे असं म्हटलं बालाजी राघवन विरुद्ध भारतीय संघ या खटल्यामध्ये याचिकाकर्त्यांनी विचारलं की सरकारने एका बाजूने पदव्यांची समाप्ती केली परंतु दुसऱ्या बाजूने सरकार स्वतःच असे काही पुरस्कार देते आणि समाजामध्ये विषमता निर्माण करते. काही लोकांना भारतरत्न म्हणते तर काही लोक मात्र त्यापासून असे वंचित राहतात, म्हणजे अशी विषमता, सामाजिक विषमता निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचा खटला इथे सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करण्यात आला. सुप्रीम कोर्टने यावरती निर्णय दिला आणि तो निर्णय देत असताना आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इथे 2 मुद्दे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. पहिला मुद्दा त्यांनी असा म्हटला सुप्रीम कोर्टने की हे राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे पदव्या नव्हेत. ह्या पदव्या की ज्या कलम 18 नुसार समाप्त करण्यात आलेल्या आहेत त्या पदव्या रूढीनुसार, ठीक आहे, किंवा परंपरेनुसार प्राप्त झालेल्या होत्या. जसे की एखाद्या घरामध्ये देशमुख ही पदवी दिली की देशमुखी ही त्या घरात वंशाने कंटिन्यू राहत होती, अशी देशमुखी पदवी. ठीक आहे ना, नवाब ही जर पदवी दिली तर नवाब ही पदवी त्या घराला कायमच राहत असे. म्हणजे अशा प्रकारची रूढीनुसार प्राप्त होणाऱ्या ज्या पदव्या होत्या त्या या भारतीय संविधानामध्ये कलम 18 नुसार समाप्त करण्यात आलेल्या आहेत. परंतु राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे हे काय रूढीनुसार आणि परंपरेनुसार प्राप्त होणाऱ्या पदव्या नाहीत, तर राष्ट्रीय पुरस्कार हे एक प्रकारे
व्यक्तीच्या गुणांचा केलेला तो सन्मान आहे. ठीक आहे, व्यक्तीच्या गुणांचा केलेला सन्मान आहे. आणि असा सन्मान कोणत्याही व्यक्तीचा केला जाऊ शकतो, त्यामध्ये मात्र अजिबात भेदभाव नसणार आहे. म्हणजे कोणत्याही जाती समूहाचा व्यक्ती हा भारतरत्न बनू शकतो, कारण की तो त्याच्या गुणांचा सन्मान आहे. म्हणून राष्ट्रीय पुरस्कार इथे समाप्त करण्याची आवश्यकता नाही. हा झाला फर्स्ट मुद्दा, पहिला निर्णय की जो आपल्याला आवश्यक असेल. दुसरा एक निर्णय असा आहे की राष्ट्रीय पुरस्कार हा कोणत्याही व्यक्तीला प्राप्त होऊ शकतो, तो त्याच्या गुणांचा केलेला सन्मान आहे, परंतु त्या व्यक्तीला स्वतःच्या नावापुढे किंवा नावानंतर त्या पदवीचा किंवा त्या राष्ट्रीय पुरस्काराचा वापर करता येणार नाही. जसे की आपण म्हणू सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला, म्हणून सचिन तेंडुलकर स्वतःहून भारतरत्न सचिन तेंडुलकर असं नाव वापरणार नाही. म्हणजे त्या पुरस्काराचा स्वतः तो व्यक्ती नावापुढे किंवा नावाच्या नंतर आधी त्या पुरस्काराचा वापर करणार नाही. अशा प्रकारचा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने इथे दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर अशी काही विषमता निर्माण होत असेल तर ती विषमता कमी करण्याचा प्रयत्न इथे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून करण्यात आला. तर मित्रांनो, हे झालं कलम 18. तर आज आतापर्यंत आपण जे मूलभूत हक्क डिस्कस करत आहोत, तर ह्या टॉपिक मध्ये काही एक 4-5 कलम आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, जसे की आपण म्हटलं तर मूलभूत हक्कामध्ये 6 मूलभूत हक्क आहेत. त्याच्यातला पहिला मूलभूत हक्क आपण डिस्कस केलेला आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी जर काही जणांनी याच्या आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर ते सर्व लेक्चर तुम्ही पहा, त्याचं रिव्हिजन करा आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचे जे हक्क आहेत, दुसरा हक्क स्वातंत्र्याचा हक्क, त्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.